न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवड शहरातील मिलिंदनगर पत्राशेड परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे। मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरून संसार उपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले। त्यातच परिसरातील एका विशाल वडाचे झाड कोसळले आणि सुमारे 10 ते 15 पत्र्यांची घरे झाडाखाली दबली गेली आणि या दुर्घटनेत घरातली फर्निचर, धान्य, कपडे, विद्युत उपकरणे तसेच विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य पूर्णपणे खराब झाले। अनेक कुटुंब उघड्यावर येण्याची वेळ आल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार झाड कोसळल्यानंतर प्रशासनाने केवळ जवळपास 15 ते 20 फांद्या घर हटवल्या, मात्र झाडाचे मुख्य खोड अद्यापही जागेवर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्यामुळे आणखीन एखादी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। विशेष म्हणजे घटना घडून बराच कालावधी उलटूनही बाधित कुटुंबांना कोणतीही ठोस मदत मिळालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। महानगरपालिकेकडे आवश्यक यंत्रणा असूनही झाड पूर्णपणे हटवण्यात आलेले नाही, त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे। याशिवाय मतदानाच्या वेळी हात जोडून मत मागणारे राजकारणी संकटाच्या काळात जातात कुठे, असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केलेला आहे। नुकसानग्रस्तांना तातडीनं आर्थिक मदत, सुरक्षित निवारा, झाड त्वरित हटवणे आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे कितपत गांभीर्याने लक्ष देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे संपादक, महाराष्ट्र 18 न्यूजचे संपादक देवा भालके यांनी। पाहूया सविस्तरपणे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुसळधार पावसाने जे आहे ती पूर परिस्थिती झाली होती। या पूर परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर मिलिंदनगर पत्राशेडमध्ये आपण सध्या आहोत। या ठिकाणी 8 जुलै रोजी जो काही मुसळधार पाऊस झाला होता, जो अतिवृष्टी झाली होती, यामध्ये मिलिंदनगरसह जवळपास तिलक चौकापर्यंत जे आहे ते पाणी भरलं गेलं होतं। त्यामध्ये जर आपण बघितलं तर अनेक संसार जे आहेत ते उद्ध्वस्त झाले होते। त्यांना आत्तापर्यंत शासनाची कुठलीही मदत आत्तापर्यंत मिळालेली नाही। अशाच प्रकारे आपण जर बघितलं तर मिलिंदनगर पत्राशेड या ठिकाणी जे आहे ते हे वडाचं झाड आहे आणि हे खूप वर्षापूर्वीचं हे झाड आहे। याच्या खाली जे आहे ते जवळपास 10 ते 15 घरं जे आहेत ते या ठिकाणी दबले गेलेले आहेत। यामध्ये यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी आपण बघू शकता की कशा प्रकारे हे जे पत्र्याचे जे घरं होते, या ठिकाणी जे रहिवासी राहत होते, त्यांना या ठिकाणावरून हटवून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या काही शाळेमध्ये स्थलांतरित केलं होतं आणि त्यानंतर जे आहे ते पूर परिस्थिती ज्यानंतर पूर ओसरला गेला त्यानंतर पुन्हा हे नागरिक जे आहे ते या ठिकाणी राहण्यासाठी येत असतानाच या ठिकाणी 8 जुलैच्या दरम्यान जो अतिवृष्टी झाली होती, यामध्ये हे पिंपळाचं झाड जे आहे ते खाली पडले गेलं आणि यामध्ये अनेक घरं जे आहेत ते त्यांचं नुकसान झालेलं आहे। जवळपास 15 ते 20 घरं जे असतील ते या ठिकाणी या झाडाच्यामुळे दबले गेलेले आहेत, खाली दबले गेलेले आहेत। अनेकांचं या ठिकाणी काही संसार उपयोगी जे काही वस्तू असतील त्या देखील या ठिकाणी दबल्या गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अनेक हे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी रहिवासी आहेत, हे बेघर जे आहेत ते सध्या झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। वेळोवेळी या नागरिकांनी पाठपुरावा करूनही आत्तापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे काही वृक्ष प्राधिकरणचे लोक असतील ते आत्तापर्यंत या ठिकाणी दाखल झालेले नाहीत आणि त्यांनी ह्या वडाचे झाड जे काढायला पाहिजे होतं ते फक्त वरतून छाटून ते लोक गेल्याचं या ठिकाणचे नागरिक सांगत आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं तर 8 जुलैला हा अतिवृष्टी झाली आणि त्याच्यानंतर सदर या घटनेचा जो काही पंचनामा असेल तो पंचनामा करून शासनातर्फे या घरांना, या नागरिकांना मदत मिळणे आवश्यक होती। मात्र आत्तापर्यंत या ठिकाणचे जे नागरिक आहे यांना जे यांचे घरं पडलेले ते यांचे घरं आत्तापर्यंत यांना ताब्यात मिळालेले नाहीत आणि अनेक घरं जे आहेत ते या ठिकाणी बेघर झालेले आपल्याला कुटुंब पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी हे जे कुटुंब आहेत या कुटुंबाशी आपण बातचीत करणार आहोत। त्याचबरोबर या वार्डाचे जे माजी नगरसेवक आहेत अरुण टाक, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की त्यांनी आत्तापर्यंत काय पाठपुरावा केला आहे आणि शासन प्रशासनाकडून त्यांना काय आश्वासन देण्यात आलेलं आहे ते हे आपण जाणून घेणार आहोत। नेमके तुम्ही काय पाठपुरावा केला आहे आत्तापर्यंत मी ज्या दिवशी पूर आला इथं त्या दिवशीपासून जसं हे झाड पडलं तेव्हापासून मी पाठपुरावा करतोय, परंतु आपल्या प्रशासन एवढं नालायक आणि निर्लज्ज आहे की शहरातले एवढे समस्या आहे आणि ते समस्या सोडवायला ते लोक जातात, परंतु ह्या गोरगरीब लोकांची जी समस्या आहे, त्यांचे घरावरती जे झाड पडलं, त्यांचं घर उद्ध्वस्त झालं, त्यांची दखल घ्यायचा फक्त
ठेकेदारांनी पैसे कमवायचे, फक्त वरचे झाड कापून न्यायचे आणि त्यांनी पैसे कमवायचे आणि तेवढंच राहायचं. आणि मी सुद्धा अधिकाऱ्यांना भेटलो आहे. अधिकारी म्हणते की आमच्याकडे यंत्रणा नाही. मग तुमची यंत्रणा कुठं गेली? आज या लोकांना राशन नाही, पाणी नाही. हे लोक असे रोडवरती झोपतात आहे, तेव्हा लोकांना यंत्रणा जाब विचारत नाही. ज्यावेळेस अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस किती दिवस हे लोक शाळेमध्ये राहतात? हे कमीत कमी आत्ताही लोक शाळेमध्ये राहतात आहे. इथं आमचे वाल्मिकी आश्रम आहे, तिथं वाल्मिकी आश्रममध्ये आत्ताही लोक तिथं राहत आहे. तोपर्यंत कोणी आलंच नाही का पालिकेचा कुठलाही अधिकारी नाही, कुठलाही प्रशासनचा अधिकारी नाही. त्यांना फक्त एवढंच पाहिजे की ठेकेदाराला टेंडर द्यायचं, ते काय करतात ते त्यांनी बघायचं. एकंदरीत आपण बघतो की 8 जुलैपासून या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती जी स्थिती आहे आत्तापर्यंत या ठिकाणच्या रहिवाशांना जे काही त्यांचे घरं या त्या झाडाखाली उठलेले आहेत, पडलेले आहेत, त्यांची मोतूर झालेले आहेत, बेघर झालेले हे नागरिक आहेत आणि काही महिला ज्या आहेत त्या आपल्यासोबत आहेत. कधी झालं होतं हे नेमकी? 6 तारखेला. बरं, आत्ता तुम्ही राहण्यास कुठे आहेत? आम्ही आता इथं तिथं दुसऱ्यांच्या घरी राहतो, करून खातो, येळभर इथं बसतो, संध्याकाळी झोपायला जातो. आसराच नाही आम्हाला, तर काय करावं मग? आता आमची दखलच घेणं ते, आमच्या मनावरच घेणं ते करणं, तर मग आम्हाला काय सहारा आहे सांगा? आता पावसा पाण्यात आम्ही कुठं जायचं मग? आता करतो खातो, येळभर असा बसून पाहुण्यांच्या घरी जातो झोपायला. आमची सोय करावी, आम्हाला द्यावी त्यांनी. आमची विनंती आज जोडू नाही त्यांना. एवढं आमचं म्हणणं, आमचं एवढं सांगणं आहे, हे बोलणं आहे बघा आम्हाला. किती दिवसापासून बाहेर किती दिवसापासून? 20 दिवस झाले. 20 दिवस झाल्या. मावशी, या ठिकाणी तुमचं घर आहे? तुमचं घर आहे का या हो ठिकाणी? आहे ना सर. एका इकडे तेवढं झाले आमचे नुकसान बी. काय काय घरामध्ये होतं? सगळं सामान आहे आमचं, पसार आहे, सगळं कपडे बिपडे, भांडे वगैरे आहे सगळे. काहीच काढलंय, सगळा पसार असंच गेलाय त्याच्यामध्ये सर. आम्हाला असं वाटतं आम्हाला नाही का आमचं भरपाई द्यायला पाहिजे खरं, लवकर मिळायला पाहिजे आम्हाला. हे तुमचं घर आहे का? माझे मिस्टर वारले म्हणून आम्ही गेलो होतो, नाहीतर सगळं आमचं घर इथंच दबून गेलं असतं. ओके. लेकरं घेऊन माझे 3 मी गेले होते मैत्रिणी. इथं झालं 7 तारखेपासून आम्ही तिकडे ससूनलाच होतो. सगळे माझ्याकडे पुरावे पण आहेत. मग आता ही भरपाई एवढी दिली म्हणजे आम्हाला काय नाही तर तुमचे राहायला निवारा मिस्टरांची पाहिजे. मयत झाले म्हणून या घरातून तुम्ही बाहेर गेले म्हणून गेले होते मी मैत्रीला आणि त्याच दिवशी हे झाड पडले. हे काय शेजाऱ्यांनीच मला फोन केलता ह्या ताईंनीच, ओके. असं झालं म्हणून. सुदैवाने या ठिकाणी कुठलीही जीवितहानी जी आहे ती झालेली नाही आहे आणि या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत की आपल्यासाठी या ना काका. काय इथं घर आहे माझं. 20 दिवस झालं मुलींना इकडं तिकडं घेऊन झोपायला लागले. शेजाऱ्या पाजाऱ्यांना वाल्मिकी शाळामध्ये झोपतो आम्ही. काही इकडे येतच नाहीत, कोण काय करतच नाही येत. येतो म्हणतात, परत येत नाही येत. आम्ही 20 दिवस झाले इकडंच भटकतो. मुलं शाळेत जातात का? नाही जात. मुली हे सगळं घरीच ठेवलंय. का असे राहायला जातात का? जागा नाहीये तर कसं जाऊ देणार आम्ही शाळेमध्ये? आमचं सगळं वाहून गेलंय, काहीच नाही उरलेलं आमचं. कोणीच येत नाही येत, फक्त येतो म्हणतात आणि येत नाही येत. इकडं निकिता कदमकडे गेलो आम्ही, संदीप वागरेकडे गेलो, सगळ्यांकडे गेलो, कोणच नाही येत इकडं. फक्त इलेक्शनच्या मताच्या टायमिंगला सगळे येतात पाया पडत की वोटिंग द्या, वोटिंग द्या, वोटिंग द्या. इकडं मरायला लागलं तर कोणच येत नाहीये. 20-25 वर्ष झालं आम्ही इकडं राहिला आहेत. ओके. प्रत्येक वर्षी तुम्हाला इथून जावं लागतं? प्रत्येक वर्षी आम्ही जातो शाळामध्ये. 1 दिवस थांबतो, 1 दिवसाने हाकलून देतात, परत येऊन इथंच राहतो. ओके. त्यावेळेस काही मदत भेटते का? काहीच नाही मदत देतात, कोणच नाही येत इथं. कोणच देत नाही, येत नाही, काही नाही. सगळं स्वतःलाच करायचंय. फक्त आता आमची एवढीच विनंती आहे, आमचं जसं घर होतं आम्हाला तसंच द्यावं करून. आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे काही मुलं असतील शाळेत जाणारे त्यांचेही जे शालेय साहित्य आहे ते देखील याच घरामध्ये आहे आणि अक्षरशः या ठिकाणी आपण बघू शकतो की हे मुलं आहेत आणि यांना आत्ता जे शालेय साहित्य जे आहे ते आत अडकल्यामुळे जे आहे ते या ठिकाणी हे मुलं जे आहे यांची शाळासुद्धा सध्या शाळेत जात नाही. त्यांचे शिक्षणाचं सुद्धा मोठं नुकसान होताना आपल्याला या ठिकाणी जातं. कितवीला आहे तो? शाळेत जातो कुठं? आत्ता सध्या शाळेत जातोय का? कुठं आहे तुझं घर? काय तुझं दप्तर वगैरे कुठं आहे? हां, तुझं नाव काय ताई? स्कूल में जाती है? किताब का आहे भय गया. निश्चितच या ठिकाणी अजूनही मुली आहेत की ज्या या ठिकाणी राहतात. किती तुझं नाव काय? संध्या जाधव.
कितवीला आहे शाळेत? मग या ठिकाणीच तर राहिलेत का तुम्ही? हो, हे माझंच घर आहे. ओके. हे माझंच घर आहे. काय काय नुकसान झालं? सगळंच नुकसानी झाली आहे. सगळं घरामध्येच आहे. आम्ही फक्त काय आम्ही घेतलेलं आलं नाही. तर कपड्यावर फक्त बाहेर कपडे निघलो. अंगावरच्या कपड्यावरती बाहेर निघलोय. बाकी आमचं सगळं घरामध्येच आहे. शालेय साहित्य पण गेलं हो, का? सगळं तिथंच आहे आतमध्ये. आम्ही काय घेतलेलं नाहीये. वह्या, पुस्तक ते सगळं आतमध्ये आहे. काहीच नाही. आहे त्या कपड्यावर आम्ही बाहेर निघलो. ओके. एकंदरीत आपण बघितलं की या ठिकाणची जी परिस्थिती आहे अतिशय भयंकर आहे आणि या ठिकाणी जवळपास 15 ते 20 घरं जे आहेत ते या झाडाच्या खाली दबले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक जे आहेत ते या ठिकाणचे 15 ते 20 संसार जे आहेत ते उद्ध्वस्त झालेले आहेत. मात्र या ठिकाणी आत्तापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन असेल किंवा या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक असतील यांनी कुठेही या ठिकाणी दखल घेतली नसल्याचा आरोप हा येथील स्थानिक महिलांनी केल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीतच आता लवकरात लवकर या ठिकाणचं हे झाड जे आहे ते काढून आमचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानची भरपाई लवकरात लवकर भरून द्यावी अशी मागणी जी आहे ती आत्ता जोर धरायला या ठिकाणी लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि गेली 20 दिवसापासून जे आहे ते ज्या महिला आहेत यांचे संसार जे उघड्यावर पडलेले आहेत 20 दिवसापासून हे रस्त्यावरती झोपताना या ठिकाणी झोपत आहेत आणि यातच आता लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करून आम्हाला जे काही आमचे घराचं नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई भरून देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती आता जोर धरू लागलेली आहे. महाराष्ट्र एटीएनसाठी देवा भालके, पिंपरी चिंचवड. माईक में बोलो ना. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.